खरं सांगते, एकदा ही रेसिपी ट्राय कराल ना, घरचे पुन्हा पुन्हा बनवायला लावतील. सर्वप्रथम सोयाबीन वडीला पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. कांदा, लसूण, अद्रक घ्यायचे. त्यानंतर सोयाबीन वडीला छान प्रकारे पिळून घ्यायचे. त्यानंतर एक कढाईमध्ये घ्यायचे तेल, थोडं लाल तिखट आणि सोयाबीन वडीला छान प्रकारे फ्राय करून घ्यायचे. त्यानंतर पुन्हा त्याच कढाईमध्ये घ्यायचे थोडं तेल आणि त्यामध्ये घालायचे कांदा, लसूण, अद्रक. कांदा थोडा गोल्डन ब्राऊन झाला की थंडा करून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचा. त्यानंतर घ्यायचे 2 टमाटर, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि सोयाबीन मध्ये मिक्स करून घ्यायचे. सोबतच घालायचं आहे दही, चवीनुसार मीठ, लाल तिखट, धना पावडर आणि एक स्पेशल मसाला जो आपल्याला रिसीव्ह झालेला आहे प्रथमेश मसालेकडनं. त्यांचा स्पेशल गोडा मसाला, अतिशय हायजीन पद्धतीने बनवलेला आणि अतिशय फ्रेश. वाव, 1 चम्मच गोडा मसाला ऍड केला की तुमच्या भाजीची टेस्ट कमाल येणार आहे. छान प्रकारे हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर कढाईमध्ये घ्यायचं आहे लसूण, अद्रक, कांद्याची पेस्ट. त्यामध्ये थोडी हळद घालून 2 मिनिटं होऊ द्यायचे. मसाल्याला तेल सुटलं की हे सर्व मिक्सर यामध्ये मिक्स करून 2 मिनिटं होऊ द्यायचे. त्यानंतर गरम पाणी घालायचं आहे. अतिशय पातळ ही भाजी छान लागत नाही, थोडी घट्टसर ठेवायची आहे. वरून घालायचे कोथिंबीर आणि आपली टेस्टी भाजी इथे बनवून तयार. टेस्टचे कारण आहे प्रथमेश स्पेशल गोडा मसाला. गोडा मसाला सोबतच काळा मसाला, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, मिरची पावडर, धना पावडर, हळद पावडर सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे. तुम्हाला जर हे टेस्टी आणि फ्रेश मसाले हवे असतील तर मी खाली नंबर दिलेला आहे, नक्की कॉन्टॅक्ट साधा. सोबतच नॉन व्हेज लव्हरसाठी मटन मसाला आणि चिकन मसाला सुद्धा आहे.